पंचांना विनंती बा जुने चेंडू तुमच्याकडे ठेव झाल्याशिवाय मॅच संपल्यानंतर डॉक्टर सौरभ यांच्याकडे आपण ते जमा करा. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग सीझन 3 दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. टॉस जिंकला होता बारामती सुपर किंग्ज आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू अशा प्रकारचा निर्णय होता. बारामती 12th मॅन. चला 12 आहे का सर? आता जोरात जोरात आवाज द्या, इकडे आवाज येत नाही जनरेटरमुळे. बॉलरचं नाव जोरात सांगत चला तिकडनं. डॉक्टर विशाल पाटील. स्कोरर चला इकडे बस बाळा. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग सीझन 3 नेक्स्ट मॅच सेकंड मॅच विल बी स्टार्ट. यानंतर जाऊया मायक्रोफोनवर आमचे सहकारी समालोचक कॉमेंटेटर विजय साकोरे सरांकडे. थँक्यू. हॅलो 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 हॅलो. सामन्याला सुरुवात होते. दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. कधीतरी आधी एक सामना आपण बघितला, अगदी चुरशीचा रंगतदार असा सामना क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पाटसा इथे वाहू दे अनंत वारे, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निरभिघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंडळी रामकृष्णारी सर्वांना नमस्कार, राम राम. पहा हे आयुष्य असं असावं त्या आयुष्यावरती शतदा प्रेम करावं. पहा हे आयुष्य असं असावं त्या आयुष्यावरती शतदा प्रेम करावं. आणि हा क्रिकेटचा खेळ सुद्धा असाच असावा, ज्या खेळावरती त्या सामन्यावरती आणि त्या स्पर्धेवरती जीवापाड प्रेम करावं. असाच हा क्रिकेटचा खेळ. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024 मध्ये मनापासून आम्ही स्वागत करतो. बारामती संघ 12वा खेळाडू असेल तर कृपया पाठवा समालोचन कक्षामध्ये. तर पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. मला वाटतं शून्यावरती फलंदाज इथे बाद झालाय. जे सलामीवर तुम्हाला मैदानावरती बघायला मिळाले होते, मात्र शून्यावरती फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. डॉक्टर शुभम तुरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला डॉक्टर पराग भोळे, अतिशय सुंदर फलंदाजी खरं तर पाठीमागच्या मॅच मध्ये यांची आपल्याला बघायला मिळाली होती. स्क्वेअर कटचा प्रयत्न मात्र बघतो आपण यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटलाय. धाव कुठलीच मिळणार नाही तिथे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. काय सुंदर गोलंदाजी डॉक्टर प्रशांत पाटील यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रण खरं तर पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. बारामती सुपर किंग संघ. याचबरोबर पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न, जोरदार अपील आणि याचबरोबर लिडिंग एज कॉट बिहाइंडचा शिकार. शून्यावरती दुसरा फलंदाज बाद.
पंच तुम्ही सातत्यानं सूचना द्या आतमध्ये. बरोबर आपण 10:39 सामन्याला सुरुवात केलेली आणि इथून पुढची 45 मिनिटं, सॉरी 35 मिनिटं, आणि 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. एका इनिंगसाठी आपण पाहतो तो निर्धारित वेळ इथे दिलेला आहे. एक धाव मिळाली खातं संघाचं उघडलेलं आहे. खरं तर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतो शून्यातून ही सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो, शून्याचे करुणी मंथन, इथे शोधू सर्व काही, माहिती नव्हतं जगाला, बसवा एकाच्या बाजूला, होईल किंमत तयाला. खरं तर शून्यातून झालेली सुरुवात आणि शून्य हा तुम्हाला संघर्ष करायला लावणार आहे. आणि त्याची सुरुवात शून्यातून होते, त्याला पुन्हा शून्य व्हायची भीती वाटत नाही, कारण त्याची सुरुवात शून्यातून झालेली असते. त्यामुळे बघायचं इथे जरी स्थितीज 11 संघाची सुरुवात जरी शून्यातून झाली असेल तरी चांगली फलंदाज त्यांच्याकडे. स्विच हिटचा प्रयत्न, वा कमाल धमाल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, पराग भोले इस्तिमान, चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. षटक मात्र संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला. धावफलकावरती आहेत टीम स्थितीज 11, 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघितलं आपण पहिले 5 चेंडू अतिशय दर्जेदार टाकले होते गोलंदाज प्रशांत पाटीलनं. मात्र एक मोठा फटका डॉक्टर पराग यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि तिथेच आपण बघितलं की चांगल्या षटकाचं समीकरण थोडंसं मोठ्या फटक्याने बिघडवलेलं आहे. खरं तर पॉवर प्लेची षटके जबाबदारी गोलंदाजांवरती खूप मोठी आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेवरती बघायला मिळतात, कारण पॉवर प्ले मध्ये दोन षटकांचा पॉवर प्ले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे क्षेत्ररक्षणावरती सुद्धा काहीशी बंधनं आहेत. तर बघूयात षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. डॉक्टर सूरज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. खूप मोठी जबाबदारी असते पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांवरती. फक्त फलंदाजांना काय करायचं तर गॅप शोधायचे आहेत आणि गॅप मध्ये चेंडू खेळल्यानंतर मोठ्या धावा किंवा जास्त धावा तुम्हाला मिळणार आहेत. फक्त तुम्हाला गॅप हुडकता आले पाहिजेत. इथे देखील आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका आला, मात्र त्याआधीची जी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली अतिशय सुंदर होती. या षटकात बघायचं डॉक्टर सूरज मासाळ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानात सुरू झालेलं आहे. ओ स्विच हिटचा प्रयत्न, सरळ स्टँडचा वेध घेणारा चेंडू होता. यू मिस डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ट आणि फलंदाज बाद, धक्का तिसरा, बिग विकेट डाऊन. नऊ धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद होईल तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर चेतन शिंदे मैदानावरती दाखल होणार आहे. खरं तर डाव सावरावा लागेल या फलंदाजांना. याचबरोबर अलक्यातानं शरीर भेदक टाकायचा प्रयत्न होता. शरीरापासून थोडासा वेगळा केलेला चेंडू आपण बघितला, पॉइंटमध्ये ढकललाय. एक धाव मात्र तिथे प्राप्त होणार आहे आणि एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होते. 10 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बारामती सुपर किंग संघाकडून बघायला मिळाली आहे. तर या षटकात देखील आपण पाहतोय डॉक्टर सूरज मासाळात देखील सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. खरं तर मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी फलंदाजांना थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे.
एक मोठा फटका आपण बघितला डॉक्टर पराग यांच्या बॅटमधून आला. त्या व्यतिरिक्त कुठलाही मोठा फटका अद्यापही इथे गोलंदाजांनी खेळू दिलेला नाहीये. ही कौतुकाची बाब खरं तर आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला मिळते बारामती सुपर किंग संघाकडून. एक सातत्याने एक दर्जेदार गोलंदाज त्यांच्या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हो, सुंदर सुंदर फटका हुक केलाय, दिशा दाखवली डिफाईन लेगला. आउटफील्ड वेगवान चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. मिळतील 4 चौकार. जाईल 16 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय ते गमावलेले आहेत टीम स्थितीज 11 संघानं. पुढे एकदा डिफेन्स आपल्याला बघायला मिळतोय. हलक्या हातानं शरीरापासून वेगळा केला चेंडू. 1 धाव मात्र त्यावरती प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने मला वाटतं षटक सुद्धा संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 17. 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम स्थितीज 11 संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. पॉवर प्ले 2 षटकांचा होता. तो 2 षटकांचा पॉवर प्ले मैदानावरती संपलेला आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. जी बंधनं होती क्षेत्ररक्षणावरती ती मोडली जाणार आहेत आणि आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती येतील. तर बघायचंय कसा फील्ड सेट मैदानाच्या आतमध्ये सजवला जाईल बारामती सुपर किंग संघाकडून. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होत आहे. तर 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोणी गोलंदाज बॉलर्स नेम कळवा. एक मिनिट थांबा. चला सुरुवात होईल पुढे एकदा. षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होते आणि 3रं षटक टाकण्यासाठी डॉक्टर संदीप बर्गे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. एक मोठा रडफ आहे. मात्र बघूयात थोडासा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. मात्र आपण पाहतोय उजव्या स्टेच्या खूप बाहेर होता चेंडू. मुख्य पंच आपण पाहतोय दंडित करतील या चेंडूला. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होते. तर एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होणार आहे. 18 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. पॉवर प्ले मधलं क्षेत्ररक्षण जर तुम्ही बघितलं स्क्वेअर लेग मिड विकेट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ पुढे. तर इकडे डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पुढे बघायला मिळतोय. वा सुंदर फटका डाऊन दी ग्राउंड. नॉन स्टॉप चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार 4 रन. हलक्या हातानं ऑन ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. 1 धाव मात्र तिथे प्राप्त होते कारण इथून पुढे जी भागीदारी बनणार आहे करता 4थ्या आणि 5व्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवायचा प्रयत्न 2 फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला डॉक्टर महेश देशमुख आतापर्यंत केवळ एका चेंडूचा सामना केलेला. 1 धाव त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. मात्र इकडे डॉक्टर चेतन शिंदे जर बघितले आपण खूप आक्रमक फलंदाजी त्यांच्याकडून बघायला मिळाली आणि हीच आक्रमकता इथे तुम्हाला टिकून ठेवावी लागणार आहे. बॅटच्या आतली कड एसटी रक्षकाच्या पाठीमागे बघायचं इथे. खरं तर हे मैदान जर तुम्ही बघितलं तर आउटफील्ड खूप वेगवान आहे मैदानाची आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार.
या षटकात दुसरा चौकार इथे आपल्याला बघायला मिळाला, तर धावसंख्येत वाढ झालेली आहे. 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आपण जर स्थितीज 11 संघाची परिस्थिती जर बघितली पहिल्या षटकामध्ये, ओ याच बरोबर क्लीन बोल्ट मिडल अटॅकचा चेंडू होता, समजू शकला नाही, सरळ यष्ट्यांचा वेध घेत मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे बसेल टीम स्थितीज 11 संघाला चौथा फलंदाज बाद. एकोणतीस या धावसंख्येवरती चौथा गडी गमावलाय टीम स्थितीज 11 संघ. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल, डॉक्टर विशाल पाखरे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. आपण यादीच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांची अतिशय सुंदर फलंदाजी बघितलेली आहे, मात्र आता या सामन्यात पाहणं गरजेचं असेल की कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू होता, सुंदर क्षेत्ररक्षण आहे तिथे सीमारेषेवर, एक धाव प्राप्त होईल. तर याच बरोबरीनं षटक देखील संपलं जात आहे. तिसऱ्या षटकाची सांगता धावफलकावरती आहे 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात टीम स्थितीज 11. तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तो सुरू होणार आहे. बघितलं आपण पहिली 3 षटकांसाठी 3 नवीन गोलंदाजांचा वापर होताना आपल्याला बघायला मिळाला. खरं तर 8 षटकांसाठी तुम्हाला 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची अनुमती आहे, मात्र तुम्ही 8 षटकांसाठी 8ही गोलंदाज वापरू शकता. तर षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी बॉलर्स नेम डॉक्टर जयदीप चांदगुडे. बघायचं षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर डीप लॉंग ऑनला चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनाती सीमारेषेवरती, सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. एक धाव प्राप्त होते, तर एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. 31 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळते. खरं तर पहिल्या षटकाची परिस्थिती पुढच्या 3 षटकांमध्ये बदलली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे ज्यामध्ये आपण पाहतो सातत्यानं परिस्थिती बदलत जाते, कारण परिस्थिती बदलवणार हा क्रिकेटचा खेळ. फक्त तुम्हाला वेळेसोबत संघर्ष करावा लागतो आणि तुमच्या संघर्षात सुद्धा ती ताकद असणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं की प्रत्येकाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावाच लागतं. संघर्षातूनच तुमचं अस्तित्व खऱ्या अर्थाने निर्माण होत असतं. त्यामुळे तो संघर्ष दोनही संघांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हा विजयासाठी सुरू असणारा संघर्ष आहे. याचबरोबर सुंदर फटका गॅप मध्ये खेळलाय, जाईल सरळ चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर, मिळतील 4 धावा. याआधी आपण जी चर्चा केली होती की 8 षटकांसाठी 4 नाही तर तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे, ही सूचना होती. 5 गोलंदाज वापरायचे 8 षटकांसाठी. आयोजकांच्या वतीने ते सूचना आमच्याकडे आल्यात. ओ यावेळेस मात्र हुक करायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का टीम स्थितीज 11. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय डॉक्टर अक्षय खांदवे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होतील.
याचबरोबर पॉइंटच्या डोक्यावरून खरं खेळायचा प्रयत्न होता, शतरक्षकाकडून चुकी आणि चेंडू सरळ पोहोचणार आहे डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा बाहेर, मिळतील 4 धावा. आज न छोडूंगा तुझे, तूने कसम जा है मुझे, आज न छोडूंगा तुझे. थँक्यू डीजे. धावफलकावरती वाढ होते चौकारा बरोबर 39 धावा धावफलकावरती आपल्याला ते बघायला मिळतील. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. डॉक्टर जयदीप चांदगुडे गोलंदाजी मार्कवरती या षटकामध्ये एक विकेट मात्र मिळवली. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. खरं तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचंय. आपण बघितलं डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला आहे. याच निर्धाव चेंडू बरोबर आपण पाहतो षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 39, 5 गड्यांच्या मोबदल्यात स्थितीज 11 संघाची परिस्थिती मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. तर षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. तर बघायचंय 5वं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली जाईल, कोणावरती संघाला विश्वास दाखवणार आणि त्या विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी इथे गोलंदाज कशा प्रकारे मैदानावरती करणार हे सुद्धा आपल्याला मैदानात बघायचंय. खरं तर आजच्या दिवसातली दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. डे नाईट स्पर्धेचं एक सुंदर बहारदार असं आयोजन आपण या स्पर्धेचं बघतोय. स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्था पुणे नगर रोड आयोजित स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग 2024. खरं तर आजपासून झालेली या स्पर्धेला सुरुवात. डे नाईट स्पर्धेचं आयोजन आहे. 3 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. रविवारी 24 नोव्हेंबरला या स्पर्धेचा मेगा फायनल आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेक रंगतदार अनेक चुरशीचे सामने आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि त्यामध्ये आपण पाहतो जी पहिली लढत आपण बघितली खरं अतिशय चुरशीची होती. रंगतदार रोमांचक सामना आपल्याला पहिलाच बघायला मिळाला. म्हणजे सुरुवात अतिशय गोड झालेली आहे आणि आता शेवट देखील तितकाच गोड या स्पर्धेचा होताना आपल्याला बघायला मिळेल. याचबरोबर फ्लिकचा फटका, शतरक्षक उभा आहे, जेल टिपला जाईल. मात्र तिसऱ्या पंचांकडे वागडी केलेली आहे. अजूनही तसा निर्णय खरं तर पंचांकडून आलेला नाही. त्यामुळे बघूयात काय घडलंय मैदानावरती. तिसऱ्या पंचांकडे निश्चित मागणी झालेली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पांडुरंग सरोदे सर आहेत आणि त्यांच्याकडून निर्णय आपल्याला येईलच. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. अजूनही निर्णय आपण पाहतो पेंडिंग मध्ये असेल. बघूयात निर्णय येईल आपल्याकडे. आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा उभा करीत असताना आपण बघितलेलं आहे की अनेकांचं सहकार्य अनेकांचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळालं. स्पॉन्सर बाय सूर्या हॉस्पिटल डॉक्टर रवींद्र टेमगिरे, अष्टविनायक हॉस्पिटल डॉक्टर शरद लांडगे, माऊलीनाथ हॉस्पिटल डॉक्टर पवन सोनवणे, श्री मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल डॉक्टर सुयोग धमडरे, साई फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम स्थितीज 11 संघाला आपण पाहतो. 6 धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बसला गेलाय. साई जनरल हॉस्पिटल डॉक्टर योगेश बेंद्रे, डिलाइट हॉस्पिटल डॉक्टर विवेक भोसुरे, डॉक्टर चव्हाण डेंटल क्लिनिक डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण,
विघ्नार्थ हॉस्पिटल डॉक्टर ऋषिकेश केंदळे, आयमॅक्स हॉस्पिटल डॉक्टर रघुनाथ रामकर, कियर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल डॉक्टर ओम प्रकाश बाकोरिया, त्याचप्रमाणे समर्थ क्लिनिक डॉक्टर आकाश मोडगी, मणिपाल हॉस्पिटल मॅनेजिंग डायरेक्टर हेल्थ स्क्वेअर क्लिनिक डॉक्टर राहुल केंद्रे, यशिका हार्ट केअर सेंटर डॉक्टर मनोहर साखरे, त्याचप्रमाणे वरद क्लिनिक डॉक्टर संकेत मुटकुळे, त्याचप्रमाणे अकोले हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश वागचौरी, डिलॉन लाईव्ह सायन्स LLP डॉक्टर बबन दरेकर नोबल हॉस्पिटल मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी. खरं तर या सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप आपल्याला प्राप्त झालेली आहे. यांच्या योगदानातून आपण पाहतोय स्पर्धा उभी राहताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती 39 धावा आहेत. 6 फलंदाज बाद असताना षटक क्रमांक आपण पाहतो 5व्या क्रमांकाचं डॉक्टर सूरज मासाळ गोलंदाजी मार्कवरती आहे. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, अप्पर कट खेळायचा होता, मात्र बॅट्समॅनचा कुठेही ताळमेळ झालेला नाही. त्याचबरोबर एक वॉर्निंग सुद्धा आपण पाहतो गोलंदाजाला मिळाली की एका षटकात एक बाउन्सर टाकण्यासाठी अनुमती आहे तुम्हाला, मात्र जर षटकात दुसरा बाउन्सर तुम्ही टाकत असाल तर त्यावेळेस पंच तुम्हाला दंडित करणार आहेत. आणि अनेक गोलंदाज असे आपल्याला बघायला मिळतात की एक बाउन्सर आहे ना, मग त्याचा खुबीनं वापर करताना अनेक गोलंदाजांना आपण बघितलेला आहे. इथे आपण पाहतो डॉक्टर सूरज मासाळ निश्चितपणे बाउन्सरचा खुबीनं वापर करत एक निर्धाव चेंडू, त्यानंतर एक सिंगल आपल्याला पुढे बघायला मिळाले. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे जातोय. 40 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 धावफलकाचा जो वेग होता तो कुठेतरी थोडासा मंदावलाय. जो आलेख होता तो थोडासा कुठेतरी खाली येताना आपल्याला बघायला मिळालाय. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहतो चांगली परिस्थिती होती. पहिल्या षटकात थोडीशी खराब जरी असली तरी ती परिस्थिती आपण पाहतो इथे खेळाडूंनी बदलवलेली आहे. कारण शून्यावरती 2 फलंदाज बाद झाले होते. तिथून पुढे एक चांगली स्थिती किंवा चांगली परिस्थिती निर्माण करायचं काम फलंदाजांनी केलेलं आहे. षटक मात्र संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला. धावफलकावरती आहेत 41 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर या षटकामध्ये कौतुक करावं लागेल डॉक्टर सूरज मासाळ यांचं. फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी 5व्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. तर षटक क्रमांक 6 ला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होणार आहे. तर 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळेल. बॉलर्स नेम डॉक्टर जयदीप चांदगुडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतील. याआधी एक षटक बघितले आपण फक्त 9 धावा आणि ज्यामध्ये एक विकेट सुद्धा त्यांनी मिळवलेली आहे. यावेळेस हलकी हातानं दिशा द्यायची होती फक्त चेंडूला बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाला. एक धाव तिथे प्राप्त होईल. तर एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरती वाढ होते. 42 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. एक धाव सुद्धा आज महत्वाची आहे, ती घेण्यासाठी प्रयत्न आपण पाहतो फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उंच आकाशामध्ये चेंडू बघायचा. क्षेत्ररक्षक बराचसा लांब डीप लॉंग ऑफ वरून झेल घेण्याचा प्रयत्न मला वाटतं डॉक्टर सूरज होता. तिथे मात्र झेल होऊ शकला नाही. तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त होतील. तर 2 धाव्यांच्या बरोबरीने धावसंख्येत सुद्धा वाढ होणार आहे. पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्यावेळेस मोठे फटके बंद होतात त्यावेळेस एकेरी दुहेरी धावा सुद्धा महत्वाच्या असतात आणि तेच बघायला मिळालं आपल्याला की जरी मोठे फटके बंद झाले असले तरी इथे एकेरी दुहेरी धावा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. पुढा एक आपट बार या षटकातला बघितला आपण. गुडले स्पॉट वरती टाकलाय. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. डॉक्टर जयदीप चांदगुडे षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. खरं तर या पहिल्या डावामध्ये आपण जर बघितलं आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजानं एक चांगली कामगिरी केलेली आहे.
मोठी पार्टनरशिप खरं तर दुसऱ्या बाजूने बनू शकली नाही. उंच आकाशामध्ये चेंडू मिड विकेटचा शतरक्षक बघायचंय, चेंडू पर्यंत मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. एका टप्प्यावरती चेंडू अडवला, फेक येते, तोपर्यंत पुढे 2 धावा आपण पाहतो धावून पूर्ण होतील. तर 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. 46 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. 46 धावा धावफलकावरती असताना 6 फलंदाज बाद आहेत. म्हणजे अर्धा अर्धा डाव कोलमडलेला एका बाजूनं. मात्र हे 2 फलंदाज बघायचे आपल्याला. एका बाजूला डॉक्टर विपुल माने आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर अक्षय खांदवे आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर या दोघांमध्ये जी भागीदारी होणार आहे ती फायदेशीर ठरणार आहे संघासाठी. वासुंदर फटका, डिफाईन लेग, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 रन, चौकार. चौकार येतोय. चौकाराबरोबर संघाच्या 50 धावा धावफलकावरती आपण पाहतो पूर्ण होतील. 5.5 षटकांमध्ये 50 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाले. यावेळेस फक्त डावा पाय पुढे टाकत अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता डॉक्टर अक्षय खांदवे यांचं. मात्र षटक मात्र संपलं गेलंय. 6 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 50 धावा. टीम स्थितीज 11 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7व्या षटकाला प्रारंभ होईल तर 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. खरं तर ड्राईव्ह करायचं होता, मात्र कनेक्शन योग्यरित्या बॅटवरती जुळलं नाही. पॉइंट डीप मध्ये आपण पाहतो शतरक्षक उभा होता. म्हणजे टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली खरं तर चेंडूनं. एक धाव मात्र तिथे प्राप्त होणार आहे. डॉक्टर प्रशांत पाटील आपण पाहतो. षटक क्रमांक 7वं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. जिथे आपण बघितलं की पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं डॉक्टर प्रशांत पाटील यांनी. सुंदर स्पेल राहिलाय. पहिल्याच षटकामध्ये आपण बघितलं 2 विकेट त्यांच्या नावावरती आपल्याला बघायला मिळाल्यात. तर पुन्हा एकदा आपण पाहतो संघनायकानं त्यांना 7व्या षटकासाठी पुन्हा गोलंदाजीवरती आणलेलं आहे. म्हणजे ज्या योजना तुम्ही आखलेल्या आहेत त्या अंमलात आणायच्या तुम्हाला. आणि क्रिकेट खेळ हा तुम्हाला खेळताना प्लॅनिंग खूप महत्वाचे असतात. म्हणजे कुठल्या गोलंदाजाला पहिल्या षटकासाठी आणायचं किंवा त्याच्या षटकात धावा काढल्यानंतर पुन्हा त्याला कधी गोलंदाजीवरती आणायचं हे संघनायकाचं नियोजन आपल्याला योजना बघायला मिळतात. आणि त्याच योजना आपल्याला खरं तर या सामन्यातून बघायला मिळाल्यात. टीम बारामती सुपर किंग संघाकडून याचबरोबर हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. एक सिंगल मात्र तिथे प्राप्त होणार आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक पुढे जातो. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंट रन रेटची जर चर्चा केली आपण तर 7.95 आणि प्रोजेक्टेड स्कोर 63 धावा दाखवलेला आहे. म्हणजे या सरासरीने तुम्ही धावा बनवल्या तर 63 धावा इथे मैदानात बनवू शकतात. हो याच बरोबर. हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी गुल. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल डॉक्टर अनिल गावडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे 7वा फलंदाज गमवलाय धावफलकावरती 53 धावा असताना. थोडीशी नाजूक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये टीम स्थितीज 11 संघाची आपल्याला बघायला मिळाली. खरं तर कुठल्याही फलंदाजाकडून मोठी इनिंग खरं तर मैदानावरती बघायला मिळाली नाही. म्हणजे पहिल्याच षटकामध्ये आपण जर बघितलं तर डॉक्टर पराग यांनी एक षटकार खेळला. त्या व्यतिरिक्त कुणी पुन्हा हवेतून फटके खेळायचा प्रयत्न केलेला नाहीये. ज्या धावा आल्या त्या धावा आपण बघितल्या. काही चौकार बघायला मिळाले आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावा
इथे फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलेले आहेत. एक धाव मिळाली, याचबरोबर षटकाची सांगता होईल आणि 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला गेलाय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानावरती सुरू होणार आहे. तर अंतिमच्या षटकासाठी गोलंदाज बघायचे कोण असेल. खरं तर 8 षटकांसाठी 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. म्हणजे कुठल्या तरी एका गोलंदाजाला, म्हणजे पहिल्या 3 गोलंदाज आपण पाहतो की बॉलर्स नेम डॉक्टर प्रशांत माने. चला डॉक्टर अशोक शिंदे आपण पाहतोय षटक क्रमांक 8 आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. खरं तर स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी आपण त्यांच्याकडून होणार आहे बघणं गरजेचं असेल. सुंदर फटका, लॉंग लेग, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत चौकार, 4 रन. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय तर डॉक्टर अनिल गावड्यांच्या बॅटमधून चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे जाईल धावफलक 58 धावा. याचबरोबर पुढे एकदा स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक मात्र इथे समजू शकला नाही. चेंडू सरळ जाणारे सीमारेषेच्या बाहेर, चौकारा पाठोपाठ 6 धावा. फलकावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर अंतिमचं षटक म्हटलं की या प्रकारचे फटके तुम्हाला मैदानावरती बघायला मिळतातच. कारण प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न असतो की मोठाले फटके आता इथे खेळायचे आहेत. हो, डान्सिंग राऊंड द विकेट, स्टेप आउट करत मिड विकेटला चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर, शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा, षटकार. संघनायकाचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. धावफलक वाढतो, 70 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळतील. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक बाबरा सद्दुरे, एक मिळाली, दुसऱ्या धावेसाठी कॉल होता आणि पाहता पाहता 2 धावा इथे धावून पूर्ण झालेल्या आहेत. तर 2 धाव्यांच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होणार आहे. 72 धावा धावफलकावरती ते आपल्याला बघायला मिळत आहेत. काय सुंदर फलंदाजी डॉक्टर अनिल गावडेची मैदानावरती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा सामना केला, 19 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला. ओ सुंदर सुंदर फटका, डिफाईन लेगला, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. संघर्ष रडवतो मात्र आयुष्य घडवतो. इथे आपण पाहतो सुरुवातीला जो संघर्ष बघायला मिळाला, इथे मात्र गुडलाईन स्पॉटवरती चेंडू बॅटची बाहेरची कट घेतो आणि कॉट बॅहेंड, फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 8. तर इनिंग संपेल. पहिला डाव मात्र इथे संपला गेलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम स्थितीज 11 संघानं बनवल्यात 76 धावा. तर जिंकण्यासाठी 77 धाव्यांचं टार्गेट मात्र इथे सेट झालेलं आहे, ते म्हणजे बारामती सुपर किंग संघासमोर. चला टीम स्थितीज 11 संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती यायचंय.
बारामती सुपर किंग संघाचं कौतुक करावं लागेल. 35 मिनिटांमध्ये बरोबर 8 षटके त्यांनी टाकलेले आहे. त्याच्यासाठी त्यांचं विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय, कारण निर्धारित वेळ आपण दिलेला आहे 8 षटकांसाठी. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटके टाकायचे आहे आणि बारामती सुपर किंग संघानं आपण पाहतोय अगदी 35 मिनिटांमध्ये बरोबर 8 षटके टाकली. चला टीम स्थिती झेलेबन संघाला विनंती आहे, आपलं शतरक्षण लगेच मैदानाच्या आतमध्ये आता सजवायचं आहे. पहिल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे डॉक्टर पराग भोले. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. तिसरा सामन्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे, त्या सामन्याचा नाणेफेक सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. बारामती सुपर किंग आणि टीम BMA. चला, बारामती सुपर किंग संघाचे संघनायक आणि टीम BMA संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यायचे. पुढील सामन्याचा नाणेफेक आपल्याला इथे संपन्न करायचा. तर पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर कुलकर्णी मॅडम यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅच डॉक्टर पराग भोले. सुंदर फलंदाजी पहिल्या सामन्यात खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. तर चला, पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी दोन्ही संघनायकांना विनंती करतोय. डॉक्टर कुलभूषण शितोळे बेंद्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते बारामती सुपर किंग संघाला विनंती, आता एक खेळाडू इथे या. फलंदाजांची नावं आणि पुढील सामन्याचा नाणेफेक सुद्धा आपल्याला इथे संपन्न करायचा आहे. टोकन ऑफ अप्रिशिएशन
उमंग आयोग टीम संघाला विनंती आहे, आहेत कॅप्टन इथंच आहेत, त्यांना सन्मानित करण्यासाठी डॉक्टर किरण टकसाळ मॅडम यांना विनंती करतो. यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. डॉक्टर किरण टकसाळ मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण टीम उमंग एक मिनिट फलंदाजांची नावं सांगा. चला बिग वन संघाचे संघनायक आणि बारामती सुपर किंग संघनायक आलेत. चला बिग वन टॉस करायचा पुढील सामन्याचा. तर सलामीवीर आपण पाहतोय डॉक्टर केशव जायभाई आणि डॉक्टर जयदीप चांदगुडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर पहिलं षटक डॉक्टर महेश देशमुख गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 77 धाब्यांचा पाठलाग आहे. मात्र बघूयात कशी सुरुवात होते. एक धाव मात्र आपण पाहतो धावफलकाला जोडली जाईल आणि ते श्री गणेश धावफलकाला सुरुवात. बारामती सुपर किंग संघाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. बारामती टीमचा इथे आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण डॉक्टर भोसरे मॅडम यांच्या शुभ हस्ते बारामती सुपर किंग संघाचा इथे सन्मान होतोय. डॉक्टर भोसुरे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो बारामती सुपर किंग संघाचा खर तर सहभागाबद्दल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो त्यांनी सहभाग नोंदवला आणि त्याबद्दल आपण पाहतो त्यांचा सन्मान या ठिकाणी भोसरे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे. याचबरोबर क्लीन बोल्ट डॉक्टर जयदीप चांदगुडे बॅक टू पवेलियन. पहिला धक्का मैदानावरती. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी देवरकर मॅडम यांना विनंती करतो की आपण टीम BMA संघाचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेमध्ये जो संघ सहभागी होतो त्या संघाचा प्रत्येक संघाचा इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय. चला टीम BMA बिग वन संघाला विनंती आपला सन्मान होतो त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नवीन फलंदाज बारामती संघ. तर नवीन फलंदाज डॉक्टर गणेश श्रीरामे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल. धावफलकावरती 5 धावा, 45 चेंडू आणि 72 धावा असं जे समीकरण आपण पाहतो या सामन्यातलं आपल्याला बघायला मिळतंय. याचबरोबर शरीर भेदक टाकलेला चेंडू आपण पाहतो डॉट निर्धाव तिथे बघायला मिळेल. पहिलं षटक डॉक्टर महेश देशमुख. तर तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पाहतो या ठिकाणी संपन्न होणार आहे. ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय डॉक्टर सायली तापकीर मॅडमच्या शुभ हस्ते आपण पाहतो तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होणार आहे. आजच्या दिवसातील तिसरी मॅच यानंतर आपल्याला बघायला मिळेल आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न होतोय. बारामती सुपर किंग आणि त्यांच्या विरोधामध्ये BMA बिग वन मेडिकल असोसिएशन या दोन टीम मध्ये आपण पाहतो पुढचा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेक तिथे संपन्न करतायत. ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय डॉक्टर सायली तापकीर मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो त्या सामन्याचा नाणेफेक आणि त्यांच्या समवेत सगळे कार्यकारी मंडळ या स्पर्धेचे सगळे आयोजक त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय.
षटक मात्र संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती आपण पाहू शकता 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बारामती सुपर किंग. तर षटक क्रमांक दुसरं मैदानावरती आपण पाहतो सुरू होईल. एक चांगली सुरुवात आहे. आपण पहिली इनिंग बघितली. पहिल्या इनिंग मध्ये टीम स्थितीज 11 संघाची सुरुवात होती. 8 धावा 2 गडी बाद या परिस्थितीमधून एक चांगला धावफलक त्यांनी उभा केला. मात्र त्यापेक्षाही चांगली सुरुवात बारामती सुपर किंग संघाची आहे. एक गडी गमवलाय मात्र धावफलकावरती 13 धावा आहेत. चला थोडी घाई करा. 35 मिनिटं आहे तुमच्याकडे 8 षटकांसाठी. त्यामुळे घाई होणं गरजेचं आहे. वेळेची बचत महत्वाची. 12 मॅच आपल्याला खेळायचे आहेत. त्यामुळे वेळेची काहीशी बंधनं प्रत्येक खेळाडूवरती निश्चित लादलेली आहेत. तर षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज डॉक्टर चेतन शिंदे गोलंदाजी मार्कवर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू होता फुल टॉस खरं तर आपल्याला बघायला मिळाला. मात्र पुढे क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात असेल. एक मला धाव मिळणार नाही तिथे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदलत जाणार आहे. खरं तर 41 चेंडू आणि 64 धावा असं समीकरण या सामन्यातलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे येऊन स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. खोलो टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर इथे आपल्याला बघायला मिळाला. डॉक्टर चेतन शिंदे अतिशय सुंदर गोलंदाजी. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय ते संपन्न झालाय. टॉस जिंकला BMA संघानं. टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय बारामती सुपर किंग संघाला क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण दिलेलं आहे. दोन्ही टीम यानंतर तयारीत राहत. तिसरी मॅच आपल्याला यानंतर बघायला मिळणार आहे. हलकी आता खेळाला फटका आपण पाहतो. पॉइंट मध्ये चेंडू ढकललाय. एक धाव मात्र तिथे प्राप्त होते. तर एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे जातो. 14 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. थोडस शांत थोडीशी संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा प्रयत्न आपल्याला मैदानावरती बघायला मिळालाय. हो याच बरोबर सुंदर फटका डीप लॉंग ऑनला. एक टप्पा घेत चेंडू सरळ जाणारे सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. धावफलक पुढे जातोय. 18 धावा धावफलकावरती आपल्याला ते बघायला मिळतील. याच बरोबर अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न. नो बॉलची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. पॉवर प्ले आपल्याला बघायला मिळतोय आणि मला वाटतं सर्कलच्या बाहेर तिसरा खेळाडू होता. त्यामुळेच हा नो बॉल स्क्वेअर लेग पंचांकडून आपल्याला बघायला मिळाला. अगदी बारकाईनं लक्ष करत तर आपण आपल्याला पंचांचं मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. स्क्वेअर लेग पंच लकी खंडागळे सर, मुख्य पंच सलीम सर आपल्याला या सामन्यासाठी बघायला मिळत आहेत. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. फसलेला फटका मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि चेंडू सरळ पोहोचणार आहे डीप पॉइंटला. सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. थँक्यू. धावफलकावरती चौकाराबरोबर वाढ होते. 23 धावा धावफलकावरती आपल्याला ते बघायला मिळतील. खर तर 2 मोठे फटके आपल्याला एका पाठोपाठ बघायला मिळाले. लागोपाठचे 2 चौकार इथे आलेले आहेत. या षटकात डॉक्टर चेतन शिंदेवरती थोडंसं आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. याच बरोबर कधी लेग बाईटच्या धावा नाहीयेत. त्यामुळे इथे धाव मिळणार नाही. तर डॉट निर्धाव चेंडू बरोबर आपण पाहतो. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेले. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 धावा बारामती सुपर किंग. तर शेवटचे 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धाव्यांची आवश्यकता. इथून पुढे प्रति षटकामागे 9 धाव्यांची सरासरी आहे.
तर षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल. तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर पराग भोले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. खरं तर या सामन्यामध्ये अपेक्षित अशी फलंदाजी डॉक्टर पराग यांच्याकडून झालेली नाही, त्यामुळे आता गोलंदाजीमधून इथे चांगली कामगिरी खरं तर करून दाखवणं आता गरजेचं असणार आहे. आपल्या संघासाठी याची धावा अडवाव्या लागणार आहेत आता, कारण इथून पुढचं जे समीकरण आपण बघितलेलं आहे 36 चेंडू 54 धावा असं समीकरण आहे. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला 2 षटकांमध्ये बघायला मिळाल्यात. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल, कारण आता पहिल्या 2 षटकांसाठी पॉवर प्ले आपल्याला बघायला मिळाला होता, त्यामुळे आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात आहे. अगदी स्क्वेअर लेगला आपण पाहतो डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि इकडे डीप एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंट मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती बघायला मिळत आहेत. इथे मात्र फुल टॉस चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. 1 धाव प्राप्त होते, तर एका धावेबरोबर धावसंख्येत वाढ होईल. 24 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर या दोनही फलंदाजांकडून सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. एका बाजूला डॉक्टर गणेश श्रीरामे आणि डॉक्टर केशव जायभाय. म्हणजे डॉक्टर केशव जायभाय हा सलामीला मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला होता. 5 चेंडूचा सामना केलाय, थोडासा शांत आहे. 3 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. मात्र डॉक्टर गणेश 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 16 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला इथे बघायला मिळाल्यात. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, अगदी फसवा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. अनेक वेळा आपल्याला असं बघायला मिळालं की वेगवान गोलंदाज ज्यावेळी अशा प्रकारे एखादा चेंडू 6 चेंडू मधला टाकला जातो, त्यावेळेस बऱ्याचशा वेळी आपल्याला बघायला मिळालं की फलंदाज फसलेला आहे. इथे सुद्धा आपण पाहतो तो फसवा चेंडू होता, समजू शकला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. याच बरोबर आडव्या बॅटनं डावा पाय पुढे आणत अक्रॉस दी बॅट केलेला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळालाय. 1 धाव तिथे प्राप्त होते, तर एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. पुढे जाईल 25 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर केशव जायभाय जरी तुम्हाला शांत वाटला, तर तो त्याची आक्रमक शैली फलंदाजीची आम्हाला कायम बघायला मिळालेली आहे. त्यामुळे बघायचंय की त्याच्या पाठीमागची कारण वेगळी असतात, की एखादा हो याच बरोबर आम्ही चर्चा करत होतो, तो खूप आक्रमक आहे फलंदाजीसाठी आणि दाखवलाय आणि त्याचा इथे एक सुंदर फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. मिड विकेटला 6 धावा. त्याची आक्रमक शैली त्यांनी दाखवून दिली. या षटकाराबरोबर धावफलक सुद्धा आपण पाहतो पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा स्क्वेअर कट अप्पर कट आणि बघायचे ते क्षेत्ररक्षक होता, मात्र खराब क्षेत्ररक्षण. तोटा सहन करायचा 4 धावेंचा. एक सनसनीत चौकार इथे बघायला मिळालाय. फलकावरती 35 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र पुढे जाळं टाकलेलं आहे. डीप लॉंग ऑनला टिपला जाईल. बिग विकेट डाऊन. डॉक्टर केशव जायभाईचा खेळ संपेल. धक्का क्रमांक 2. षटक मात्र संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावेंची आवश्यकता आहे. इथे आपण इथून पाठीमागे बघितलं होतं 9 धावेंची सरासरी होती, त्यामध्ये थोडासा बदल आपल्याला बघायला मिळालाय आणि इथून पुढे 8.4च्या धावगतीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायच्या आहेत.
धावफलकावरती 35, 2 गडी बाद बारामती सुपर किंग. तर नवीन फलंदाज डॉक्टर सूरज मासाळ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. खर तर सूरज मासाळ आम्ही अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने खेळताना बघितलेला आहे. जिथे ओपन टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही पाहतो, अनेक स्पर्धांमध्ये खर तर विशेष करून एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आम्ही बघितलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर डॉक्टर प्रीमियर लीग मध्ये आपल्या टीम कडून तो खेळतोय. आज मोठी जबाबदारी घेऊन त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. याचबरोबर सुंदर फटका, मात्र शतरक्षक तैनात, घट्ट सोडलो तर फेक चुकली आणि इथे मात्र एक धाव तिथे प्राप्त झाली. इथे चुका टाळावे लागणार. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर एक एक चूक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळावी लागणार आहे. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होते. 36 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. विजयाच्या दिशेने आपण पाहतो हे मार्गक्रमण फलंदाजांचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. वा, सुंदर सुंदर फटका, सरळ बॅटनं खेळलाय, बॅक टू बॉलर, सगळ्या सुरक्षित जागा निवडतो इथं मैदानावरची. चेंडू सीमा पार, 4 रन, चौकार. आपण पाहतो म्हणजे टप्प्यामध्ये थोडासा बदल खरं तर या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाला. मोठ्या फटक्यांपासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर निश्चित योग्य टप्प्यावरती तुम्हाला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागणार आहेत. यावेळेस हलके हातानं फक्त बाजूला केला, फ्लिक केलाय चेंडू. एक धाव मात्र तिथे सहजतेने मिळणार आहे. एका धावेबरोबर समीकरण बदलतंय सामन्यातलं. शेवटचे 26 चेंडू अजून या सामन्यातले बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 36 धाव्यांची आवश्यकता आहे. 41 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. बारामती सुपर किंग संघ आपल्याला इथे बघायला मिळतोय का चांगल्या स्थितीमध्ये खरं तर संघ. पुन्हा एकदा सुंदर फटका, स्क्वेअर कट केलाय, चेंडू सरळ जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. मिळतील इथे 4 धावा. या षटकामध्ये आपण बघितलेला आहे 2 चौकार खरं तर आपल्याला बघायला मिळालेत. याचबरोबर दिशा थोडीशी भरकटली जाते. उजव्या स्टंपच्या थोडा बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा होते. गावंतर धाव आपण पाहतो धावफलकाला जोडली जाते. तर एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होणार आहे. 46 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. डॉक्टर महेश देशमुख यांचं षटक आपण पाहतो. एक विकेट आधी मिळाली होती, मात्र या षटकामध्ये बघायचंय आणखी एक विकेट इथे मिळेल का. आणि यस, फलंदाज बाद होतोय. धक्का तिसरा. नवीन फलंदाज डॉक्टर अशोक शिंदे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. तर शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धाव्यांची आवश्यकता. धावफलकावरती 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर बघूयात इथून पुढे पुन्हा एकदा सामन्यात बदल होईल का, किंवा गोलंदाज पुन्हा एकदा आपलं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये ठेवणार आहेत का. तर षटक क्रमांक 5वं मैदानावरती सुरू होते आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर देवेंद्र नरे
सॉरी, डॉक्टर देवेंद्र नहार. पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होतोय. तर समोर डॉक्टर सूरज मासाळ आपण बघितला, हलक्या हाताने खेळलाय. ऑन ड्राईव्ह फटका आपल्याला बघायला मिळाला. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो. पुढे येणार एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल. तर एका धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होते. 47 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर लढाई ही संघर्षाची लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते, कारण प्रत्येक जण जिंकण्यासाठीच मैदानावरती उतरलेला आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी हा प्रत्येकाचा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे खरं तर संघर्ष हे निसर्गानं दिलेलं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. तर शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं. म्हणजे जी काही परिस्थिती मैदानावरती आहे ती बदलू शकते. तुम्हाला संघर्ष वेळेसोबत करायचा आहे. याचबरोबर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ते बघायला मिळतंय. म्हणजे आतापर्यंत जो संयम आपल्याला मैदानावरती बघितला, मात्र तो ते संयम आणि परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर होतं. मात्र सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये तितक्या चुकाही तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. कारण एक चूक तुमच्या पराभवाचं कारण बनते, असं अनेक वेळा आपल्याला बघायला मिळालंय. एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतो, तो संपूर्ण सामना घेऊन जातो. अशा गोष्टी अनेक वेळा आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती बघायला मिळाल्यात. आणि क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं आहे की एक एक धाव सुद्धा महत्वाची असते. ती अडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. इथे सहज तुम्हाला काहीच मिळणार नाही. काय मिळवायचं तर त्यासाठी प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. स्लोअर फुल टॉस होता, थोडासा खाली उतरता येणारा चेंडू आपण बघितलं. हलक्या हातानं खेळून काढलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे बघायला मिळालाय. एक धाव प्राप्त होते. या षटकात मात्र थोडासा संयमी खेळ आपल्याला फलंदाजांकडून बघायला मिळाला, की कुठलाही मोठा फटका इथे आला नाही. आतापर्यंत या षटकात केवळ 3 धावा इथे आपल्याला मैदानात बघायला मिळाल्यात. फुल टॉस चेंडू बघायचे. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी मोठी दिसते. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. सनसनी चौकार 4 रन. षटक मात्र संपलं गेले. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती 53 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 24 धावा असं समीकरण या सामन्यातलं आपल्याला बघायला मिळतंय. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होईल आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर चेतन शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. अजूनही सामना जर बघितला तर दोनही संघांच्या बाजूला समान आपल्याला बघायला मिळतोय. कारण 18 चेंडू मध्ये 24 धावा सुद्धा रोखले जाऊ शकतात. अनेक वेळा या धावा रोखताना देखील आपल्याला क्रिकेटमध्ये बघायला मिळालेल्या आहेत. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळला, अगदी अलॉंग दी कार्पेट फटका आपल्याला बघायला मिळाला. डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय थोडीशी चूक क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला बघायला मिळाली. मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला जर जिंकायचं तर चुका टाळाव्या लागणार आहेत, कारण एक चूक तुमच्या पराभवाचं कारण बनणार आहे. इथे आपण बघितलेलं आहे की क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, नुसता फक्त काही वेळासाठी चेंडू हातातून निसटला आणि पुढे फलंदाजांनी मात्र 2 धावा इथे धावून घेतल्यात. तर 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलकावरती 55 धावा. त्यावेळेस सोडून दिलेला चेंडू आपण पाहतो उजव्या स्टंपच्या खूप बाहेर आहे. 2 हात समांतर करत पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव आपण पाहतो धावफलकाला जोडली जाईल. तर एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे 56 रन, लॉस ऑफ 3. 56 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बारामती सुपर किंग संघ आपल्याला इथे बघायला मिळतोय. हो, याच बरोबर सुंदर फटका डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ चेंडू सीमारेषा बाहेर, हवाई मार्ग, 6 धावा.
या षटकाराबरोबर सामन्यातलं समीकरण पुन्हा एकदा बदललं जातंय. शेवटचे 16 चेंडू आणि 15 धावा. खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माहित होतं एखादा मोठा फटका आला की हातातून सामना आपल्या निसटता होणार आहे. आणि ते आपण बघितलं की डॉक्टर सूरज मासळच्या बॅटमधून एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला. एक सुंदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. जिथे संधी मिळाली तिथे मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. मात्र चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा त्याच्याकडून बघायला मिळालाय. हे खरं क्रिकेट आहे. तुम्हाला असं क्रिकेट खेळता आलं पाहिजे की जो खराब आहे त्याला सीमारेषा दाखवा, मात्र चांगला चेंडू आहे त्याला सन्मान द्या. हो हो, याच बरोबर यू मिस डेफिनेटली क्लीन बोल्ट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. ज्यांचं शुभागमन होत आहे, अष्टविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर शरद लांडगे साहेबांचं आगमन होतंय. मनापासून आम्ही त्यांचं स्वागत करतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर प्रशांत पाटील इथे दाखल झालेले आहेत. धावफलकावरती 63 धावा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाल्या. त्यामध्ये एक सिंगल इथे मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 64 धावा बघायला मिळतील. मात्र समीकरण असेल 13 चेंडू आणि 13 धावा असं विजयाचं समीकरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. डॉक्टर सूरज मासाळची फलंदाजी जर आपण बघितली, 10 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय, 16 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. तर या षटकात आपण बघितलं डॉक्टर चेतन शिंदेनं केलेली गोलंदाजी, एक मोठा फटका आला, मात्र त्या व्यतिरिक्त आपण बघितलेला आहे जे चेंडू टाकले अतिशय वाह वाह लॉफ्टेड. काय सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य फुलवणारा चेंडू, सीमारेषा बाहेर, 6 धावा. सहा षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती 70 धावा. तर शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता. तर 7वं षटक मैदानावरती सुरू होईल. डॉक्टर पराग होले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ते बघायला मिळणार आहे. या आधी षटक बघितलं होतं ज्यामध्ये 12 धावा खर्च झाल्यात, एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालं होतं. मात्र आता या षटकात बघायचंय कशा प्रकारची कामगिरी गोलंदाजांकडून होणार आहे. यावेळेस मात्र उंच आकाशामध्ये चेंडू, फसलेला फटका उंच आकाशात, चत्रक्षक चेंडू खाली, टेकन टेकन व्हेरी गुड कॅच, जेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे बाद. धक्का क्रमांक 4. चला, शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखोरे आताचा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 11 चेंडू अजून बाकी या सामन्यातले 7 धाब्यांची आवश्यकता. तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण लेफ्ट हँड बॅटर, राईट हँड बॅटर डॉक्टर स्वप्नील टिळेकर आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या चेंडूचा सामना होता, मात्र डिफेन्स आपल्याला बघायला मिळाला. फक्त बॅट उभी केली, धाव मात्र मिळणार नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. 10 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत आपल्याला डॉक्टर सूरज यांची मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. हो, फसलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, मात्र चुकी, झेल सुटलाय. खर तर दुसऱ्या डावामध्ये ज्या चुका क्षेत्ररक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये केलेल्या आहेत आणि त्याचमुळे की काही संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर आम्ही कायम सांगतो की क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही फलंदाजी कशी करता, गोलंदाजी कशी करता, यापेक्षा तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता हे फार महत्वाचं आहे. जरी ते क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो. धावफलकावरती 71, 9 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. तुम्हाला गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल ना तर तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं पाहिजे. आणि आपण हो, याच बरोबर बिग हिट केलाय. चेंडू उंच आकाशामध्ये, उलट्या पावलाने झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेंद्र सिंग धोनी स्टाईल सामना फिनिश. सूरज मासाळनं सामना संपून टाकलाय आणि सामना जिंकला बारामती सुपर किंग संघानं. थँक्यू डीजे. देखील आपण या ठिकाणी देणार आहे. फायटर ऑफ द मॅच आणि सहभाग या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल एक सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतो. टीम स्थितीज 11 संघाला इथे सन्मानित केलं जाणार आहे. तर आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच डॉक्टर सूरज मासाळ. या पटकन मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर फायटर ऑफ द मॅच आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल संघाला सन्मानित केलं जात आहे. स्पंदन डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि अष्टविनायक हॉस्पिटलचे सर्व सन्माननीय डॉक्टर शरद लांडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. टीम स्थितीज 11 संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे फायटर ऑफ द मॅच देखील आपण या ठिकाणी देणार आहे आणि त्यानंतर सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. तर आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच चला सूरज मासाळ. चला पटकन या. टॉस जिंकला होता बिग वन मेडिकल असोसिएशन टीमनं टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. तर क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण दिलं होतं बारामती सुपर किंग संघाला.
तर 8 षटकांची मॅच आहे. प्रथम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत बिग वन टीमची, आणि बघायचं 8 षटकांमध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जाणार आहेत. तर प्रत्युत्तर देत असताना बारामती सुपर किंग संघ कसा त्यांना अडवणार आहे हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. 2 पंच मैदानावरती आपण पाहतो दाखल झालेत. मुख्य पंच पांडुरंग सरोदे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत, विजय सर. तर आपण पाहतोय तिसरी मॅच जशी मैदानावरती सुरू होईल, आणि पुन्हा एकदा आवाज ऐकूयात आमचे गुरुवर्य लक्ष्मण मांढरे सरांना आपण यानंतर ऐकणार आहात. या सर, आपलं स्वागत आहे. हॅलो. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं या स्पर्धेचं पाहतो आपण. आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची सुरुवात या ठिकाणी होते. बारामती सुपर किंग्स विरुद्ध टीम BME बिग वन अशा 2 संघांदरम्यान टॉस जिंकला होता. बिग वन संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. तर बारामती सुपर किंग्स क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला, बारामती सुपर किंग्स दोन्ही पंच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शरद लांडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर जाऊया मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात. टीम BME बिग वन टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय, आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला, दोन्ही संघाचे 12th मॅन 12वे खेळाडू कंपल्सरी बसतील समालोचन कक्षामध्ये, किंवा नावे सांगत चला तिकडनं. मुख्य पंचांच्या भूमिकेत पांडुरंग सरोदे सरांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत विजय शिरतर सरांना आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सलीम सर. 4th अंपायर लकी सर. मुख्य स्कोरर ओमकार मित्रे माझ्याशी जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे सहकारी समालोचक विजय साकोरे सर आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिक. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगचं तिसरं पर्व दिमाखामध्ये सुरुवात या स्पर्धेची होताना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना. लेट्स प्लेचा इशारा. डॉक्टर प्रशांत पाटील ऑन बॉलिंग मार्क.